माझं नाव गौरी संभाजी आनंदकर. आम्ही जे नवीन चॅनल केले सूत्रवेदी नावाचं, यावरती सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे सरळ सेवा, जिल्हा न्यायालयाच्या भरती किंवा नगर परिषद असो किंवा या सगळ्या भरतींचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर यातलीच एक सरळ भरती निघाली. तर वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुषमध्ये सरळ भरती आहे. ह्याचे फॉर्म चालू झालेले आहेत 19/6/2025 पासून. त्यांचा अंतिम तारीख आहे 9 जुलै 2025. क वर्गासाठी भरती आहे ही. यामध्ये कोणते कोणते पद आहेत याचा थोडक्यात आपण आढावा घेऊयात. ग्रंथपालासाठी 5 पदं आहेत. आहार तज्ज्ञसाठी 18 पदं, सामाजिक अधीक्षक 135 पदं, भौतिक उपचार तज्ज्ञ 17 पदं, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 पदं, ECG तंत्रज्ञान 84, क्षयकिरण तंत्रज्ञान 94, सहाय्यक ग्रंथपाल 17 पदं आहेत. औषध निर्मिता 207 पदांसाठी भरती आहे. दंत तंत्रज्ञ 9 आणि प्रयोगशाळा सहाय्यक 170, क्षयकिरण सहाय्यक 35, ग्रंथ सहाय्यक 13 पदांसाठी, प्रलेखाकार आणि ग्रंथसूचीकार 36 पदांसाठी, वाहन चालक 37, उच्च श्रेणी लघुलेखक 12 पदं आणि निम्न लघुलेखक 37. या प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे हे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर जी PDF टाकली आहे त्याच PDF वरती व आमच्या सूत्रवेदी चॅनलवरती पण आहे. तुम्ही बघू शकता कोणत्या पदासाठी काय क्वालिफिकेशन आहे आणि काय ग्रॅज्युएशन लागते का, कोणत्या ह्याच्यातून तुम्हाला डिग्री लागते आहे, ते सगळं त्यांनी त्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर आपण यामध्ये खाली वयोमर्यादा बघूया. मागासवर्गीयासाठी 900 रुपये फी आहे आणि 1000 रुपये जनरलसाठी फी आहे. खुल्या वर्गांसाठी वयमर्यादा आहे 18 वर्ष ते 38 वर्ष. मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर यामध्ये पदवीधर व यांच्यासाठी पण आहे 55. स्वातंत्र्य सैनिकांसाठी 45 वर्षापर्यंत आहे. खेळाडूंसाठी 43 वर्ष, दिव्यांगांसाठी 45 वर्ष, भूकंपग्रस्तांसाठी 45, माजी सैनिकांसाठी 45. तर यामध्ये त्यांनी ऑलरेडी सगळा सिलेबस पण दिलेला आहे. जर तुम्ही बघितलं तर मराठीचे 15 प्रश्न येणार आहेत, इंग्रजी 15, सामान्य ज्ञानचे 15, तर्क आणि अभियक्ता 15 प्रश्न येणार आहे. पण याच्यामध्ये काय आहे, MCQ पॅटर्न दिलेला आहे, पण याला प्रत्येक सेक्शन असणार आहे ABCD टाईप आणि प्रत्येक सेक्शनला 15 मिनिटं असणार आहेत. 100 मार्काचा म्हणजे 100 प्रश्न असणार आहेत, पण त्याला तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येक जे सेशन आहे त्याला 15-15 मिनिटं टाईम दिला जातो. म्हणजे तुम्ही सपोज मराठीचे प्रश्न सॉल्व केले एकदम फास्टमध्ये, इंग्लिशला पुढे तुम्हाला जसं लगेच वाटलं की 10 मिनिटात तुमचे मराठीचे प्रश्न सॉल्व झाले, आपण इंग्लिशला पुटअप करू, तर तुम्हाला करता येणार नाही आहे. 15 मिनिटं प्रत्येक सेक्शनला दिला जाणार आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या सेक्शनला कमी जास्त असं करू शकत नाही. इथे प्रत्येक ह्याला दिलं जाणार आहे. जर तुम्ही खाली सिलेबस बघितला त्याच PDF मध्ये, तर त्यांनी फक्त जर व्यावसायिक आणि म्हणजे व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेल्या पदांसाठी, वाहन चालकासाठी तर सेम आहे, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी. पण इकडे जर खाली बघितलं फक्त ह्याच्यामध्ये त्यांनी टेक्निकल अँड डोमिनंट नॉलेज हे वेगळं केलेलं आहे. तंत्रज्ञानचे जे पदं आहेत, तांत्रिकी संवर्ग रिलेटेड जे पद आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी टेक्निकल नॉलेजचं पण विचारलेलं आहे आणि तिथे 18 मिनिटं आहेत. 18 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मी म्हणाल की कोणत्याही जेव्हा तुम्ही फॉर्म भरता की म्हणजे एखादी वेबसाईटवरती ॲड आली, त्या ॲडनंतर तुम्ही खालचं डिव्हिजन बघायला पाहिजे. ते एक फार महत्त्वाचं असतं, कारण कुठल्या वर्गाला म्हणजे किती वर्ग म्हणजे OBCला किती आहे, अनुसूचित जाती जमातींना किती आहे हे मी इथे पुढे दाखवते. म्हणजे हे बघा, ग्रंथपाल याच्यासाठी अनुसूचित जाती जमाती विजाती, त्यानंतर इतर मागासवर्गीय SC-BC जागा किती आहेत, महिलांना किती आहे, सर्वसाधारण किती आहे, सैनिकांना किती, माजी सैनिकांना किती आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन करून मला असं वाटतं की तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. आणि कधी काही वेळेस काय होतं, आपण हे बघत नाही, आपण विचार करतो की भरती आहे खूप मोठी म्हणजे आपल्या कास्टला आपल्या ह्याच्यामध्ये असेल, पण ॲक्च्युअल पदं किती आहे, कुठल्या पदांसाठी आणि काय क्वालिफिकेशन आहे, कधी आपण घाईगडबडीत ते भरून जातो. पण हे नीट PDF वाचलेली नसते. सगळ्यांनी पहिल्यांदा ही सर्व PDF म्हणजे एकदम
वाचा तुमच्या कॅटेगरीजला कुठल्या ह्याच्यामध्ये किती पद आहेत. म्हणजे ग्रंथपाल हे जर पद असेल तर तुमच्या कॅटेगरीमध्ये किती पद आलेले आहेत. आहारतज्ञ असेल तर त्याच्यामध्ये किती आहेत. भूकंपग्रस्तांना किती. जर तुम्ही भूकंपग्रस्त किंवा माजी सैनिक ह्याच्यामधून असाल तर तुम्हाला किती पदं आलेले आहेत. सर्वसाधारण पदं किती आहेत, महिलांना किती आहेत हे बघून मग फॉर्म भरावा असं मी सजेस्ट करेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सूत्रवेदी चॅनलला फॉलो करा टेलिग्रामवर. ही PDF मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे. आणि लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत माहिती आवडली असेल तर.